अजित पवार आणि जयंत पाटील आज एकाच व्यासपीठावर वाशीमध्ये राज्य शिखर बँकेच्या प्रशिक्षण केंद्रातील सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन। पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष, नंतर नवीन अध्यक्ष निवडणार, तरुणांना संधी देण्याचा पवारांचाही विचार, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री वापरायची, अजून तो निर्णय घेतलेला नाही, अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांचं उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणासोबतही आघाडी करण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा हा विचार असल्याची माहिती। युतीबाबतचे सगळे अधिकार हे स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार अशी ही माहिती। रत्नागिरीमध्ये राजापूर, चिपळूण वगळता इतर तालुक्यांना निधी नाही, रत्नागिरी आणि राजापूर मधल्या कंत्राटदारांसाठी खैरात वाटप, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनय नातू यांचा आरोप। मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजपच्या 2 गटांमध्ये राडा, कार्यक्रमासाठी पालकमंत्री आशिष शेलार येत असताना स्थानिक कार्यकर्ते भिडले, पक्षाकडून कारवाई केली जाणार। बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन, मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडू यांच्याशी संवाद। आंदोलनाच्या 6व्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील आंदोलनामध्ये तोडगा निघण्याची शक्यता। शेतकऱ्याने भाकरीवर आणि कांद्यावर काढला बच्चू कडूंचा फोटो, भाकरीवर बच्चू कडू उपोषण करतानाचं चित्र रेखाटलं, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे यांचा पाठिंबा, कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 15 जूनला चक्काजाम आंदोलन करणार मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया।